एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। शिंदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या। त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती। त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकत 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते। दरम्यान एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत। शिंदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे। पहिल्या यादीत कोणाकोणाला आणि किती महिलांना उमेदवारी दिली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। या यादीतील 2 नावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे। ते म्हणजे राजापूरमधून विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे उदय सामंत आणि किरण सामंत हे सख्खे भाऊ एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात दिसतील। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून खासदार बनलेले रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना देखील संधी देण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार बनलेले संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठणमधून उमेदवारी देण्यात आली आहे। सांगलीच्या खानापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्यानंतर या जागेवरून त्यांचे पुत्र सुनील बाबर यांना तिकीट देण्यात आले। जळगावमधील एरंडोल मतदारसंघातून अमोल पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली। अमोल पाटील हे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र आहेत। तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। दर्यापूर 2019 ला भाजपचा उमेदवार होता। आता ही नवनीत राणा यांच्या उमेदवारीची चर्चा होती आहे। यावरून अभिजित अडसूळ आणि राणा यांमध्ये वादही झाला होता। मात्र एकनाथ शिंदे यांनी अभिजित अडसूळ यांना संधी दिली आहे। 45 उमेदवारांना कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे जाणून घेऊयात। कोपरी पाचपाखाडी येथून एकनाथ शिंदे, साखरी येथून मंजुळाताई गावित, चोपडा येथून चंद्रकांत सोनावणे, जळगाव ग्रामीण येथून गुलाबराव पाटील, एरंडोल येथून अमोल पाटील, पाचोरा येथून किशोर पाटील, मुक्ताई नगर येथून चंद्रकांत पाटील, बुलढाणा येथून संजय गायकवाड, मेहकर येथून संजय रायमुलकर, दर्यापूर येथून अभिजित अडसूळ, रामटेक येथून आशिष जयस्वाल, भंडारा येथून नरेंद्र भोंडेकर, दिग्रस येथून संजय राठोड, नांदेड उत्तर येथून बालाजी कल्याणकर, कळमनुरी येथून संतोष बांगर, जालना येथून अर्जुन खोतकर, सिलोड येथून अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजीनगर मध्य येथून प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर पश्चिम येथून संजय शिरसाट, पैठण येथून विलास संदीपान भुमरे, वैजापूर येथून रमेश बोरनारे, नांदगाव येथून सुहास कांदे, मालेगाव बाह्य येथून दादा भुसे, ओवळा माजीवडा येथून प्रताप सरनाईक, मागाठाणे येथून प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्व येथून मनीषा वायकर, चांदिवली येथून दिलीप लांडे, कुर्ला येथून मंगेश कुडाळकर, माहीम येथून सदा सरवणकर, भायखळा येथून यामिनी जाधव, कर्जत येथून महेंद्र थोरवे, अलिबाग येथून महेंद्र दळवी, महाड येथून भरत गोगावले, उमरगा येथून ज्ञानराज चौगुले, परांडा येथून तानाजी सावंत, सांगोला येथून शहाजी बापू पाटील, कोरेगाव येथून महेश शिंदे, पाटण येथून शंभूराज देसाई, दापोली येथून योगेश कदम, रत्नागिरी येथून उदय सामंत, राजापूर येथून किरण सामंत, सावंतवाडी येथून दीपक केसरकर, राधानगरी येथून प्रकाश आबिटकर, करवीर येथून चंद्रदीप नरके, खानापूर येथून सुहास अनिल बाबर हे 45 उमेदवार आहेत, ज्यांना शिंदे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संधी दिली आहे। त्यामध्ये 33 उमेदवार हे विद्यमान आहेत, 9 उमेदवार हे नौखे आहेत आणि 3 उमेदवार हे अपक्ष आहेत। परंतु तुम्हाला काय वाटतंय, या 45 उमेदवारांपैकी कोणकोणते उमेदवार जिंकू शकतात आणि कोणकोणते उमेदवार हरू शकतात? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।